उपमुख्यमंत्री अजित पवार आज यांनी इंदापुरातून आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नाराज झालेत आणि त्याच पार्श्वभूमीवर इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। भरणेंच्या उमेदवारीचा मुद्दा उपस्थित करत महायुतीचं जागा वाटप झालंय का असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी केला आणि या संदर्भात अमित शहांसोबत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं। सध्या महायुतीत असून जनतेत जाऊन मतं जाणून घेणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं। त्यानंतर पुढील राजकीय निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं। मी देवेंद्र फडणवीस साहेबांची पण भेट घेणार आहे, मी आमचे प्रांत अध्यक्षांची भेट घेणार आहे, त्यानंतर आमचे केंद्रातले नेतृत्व करणारे अमित शहा साहेब आहेत, त्यांनी वेळ दिली तर मी त्यांनाही भेटणार आहे आणि एकंदरीत महायुतीचं काय ठरलंय, इंदापूरच्या जागेच्या संदर्भामध्ये काय अंतिम काय झालेलं आहे, इथं तर आपला मित्रपक्षांनी सांगून टाकले की जागा आम्ही लढवणार आहे म्हणून। शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार का याबाबतची उत्सुकता आता सगळ्यांना लागली आहे। मात्र जनतेत जाऊन त्यांची मतं जाणून घेणार असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं आणि इंदापूरच्या जागेबाबत वरिष्ठांची चर्चा करू असंही त्यांनी म्हटलं। सध्या महायुतीत असल्याचं ठासून सांगणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका वक्तव्यावरती नाराजी व्यक्त केली। सगळं सहन करू मात्र अपमान सहन करणार नाही असा इशाराच हर्षवर्धन पाटलांनी दिला। त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय असा सवाल आता विचारला जातोय। नाही, मी सांगतो की महायुतीमध्ये ज्या सीट राष्ट्रवादीकडे गेल्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मागच्या वेळी लढलेले आमचे नेते त्यांना थांबायचं नाही आहे विधानसभेमध्ये, शेवटी त्यांनी थांबावं अशी आमची त्यांना विनंती आहे, सूचना आहे। पण त्यांनी जर विचार केला तर आम्ही त्यांना काही थांबवू शकत नाही। परवा आमचे प्रांत अध्यक्षांचे एक स्टेटमेंट आलं, ठीक आहे, आता जे ज्येष्ठ नेते पक्षाचे अध्यक्ष आहेत ते कोणत्या अँगलने बोलले मला माहित नाही, पण आज आम्ही अशी कोणत्या प्रकारची भूमिका घेतलेली नसताना किंवा कुठलं वक्तव्य आम्ही केलेलं नसताना तुम्ही या पद्धतीच्या भूमिका तर मांडायला लागला। हर्षवर्धन पाटील आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सहन करेल पण अपमान सहन करणार नाही, स्वाभिमानानं आपल्याला